वाहतुकीचे नियम मोडले म्हणून 3 तरुणींना महिला पोलीस अधिकाऱ्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। लातूरच्या रेणापूर नाक्यावरील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणी माफी मागत असताना सुद्धा लेडी कॉन्स्टेबलने त्यांना शिवीगाळ केली, धमकावलं आणि बेदम मारहाण सुद्धा केली। या घटनेमुळे लातूरमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। टाइमपास मध्ये पैदा केलेल्या आवल्या दुसऱ्याला मारता होता हे का कटा मारू मारू एवढं हिंमत पाणी तांदूळ बघा नव्या नाट्यापासून ती पुढची एवढी रॅश गाडी चालविली, एवढी रॅश मला भीती वाटायली कुठं आणि ऐका ना ह्या दोघी भाग बसल्यात हो अशा बॅलन्स पूर्ण बॅलन्स असं चाललंय। आपल्याला फोन लावा म्हणायचं तुला मला फाईन टाकलं ना लायसन आहे का दाखव तुझ्या पण लायसन टाकलं आहे का लायसन माझ्या कुत्रे नाव बदनाव माणसावाचं आहे जेंट्स कुत्रे तुला काय टाइमपास मध्ये पैदा केलं तुझ्या बापानं होय का कसं पैदा केलंय तुझ्या बापाला फोन लाव म्हणाली मी तुला पप्पा नाही महिला लाव मग आता वर्षी सावलात माझं अंग लटलट करायला तर भैया हिने पडतात आता कुठतर म्हणून पुढे जाऊन आज माझे 2 झपके ध्यानात ठेवतील आयुष्यभर तू गाडी हातात चावी घेताना सरकारी जाऊ तुम्ही चला पैदा झालीस का तुझ्या बापाला फोन लावून तुझ्या माईला फोन लाव तुझ्या बापाला का गाडी कुणाची आहे कुणाच्या नावावर गाडी आहे कुणाच्या गाडी नावावर आहे ती मला सांग। तुम्हाला जायचे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जायचं वाकडं बसायची सरळ बसायचं ना एकतर झम्मानी करायला तिघी तिघी चालला काय गरज होती तुला वाकडं व्हायची काढायला पाहिजे व्हिडिओ करून तुला दाखवायला पाहिजे होतं माझा आईस तू कशामुळे व्हायला मलाही 2 मुली आहेत कळलं ना तू तुमच्या एकाच्या माय बापाला खऱ्यात शाने हाव ना तुम्ही लय घाण बोली ना एवढ्या लोकांच्या समोर लय घाण बोली फोन लावच्या हातात गाडी तुझ्या बापाला विचारते काय नाव आहे तुझ्या बापाचं खरंच पाया पडते म्हणायले मॅडम हात लावू नको मला मार खाची बघा 2 म्हणजे बरं तुझी गाडी आहे तुझ्या हातात गाडी दिसलं तुला काय रोग आलता असं कान उघडं बसायला पूर्ण गाडी अनबॅलन्स होती तिकीची बी इतकं भीती वाटायला ती मला बी 2 मुली माझा ह्याला काने काढून पकडले ह्यांना तुम्हाला जायचं का हॉस्पिटलमध्ये जायचंय मला बी 2 मुली आहेत हां विनाकारण तुमचा तमाशा करत नाहीये मी आज माझ्या 2 चापट्या तुम्हाला आयुष्यभर ध्यानात ठेवावं लागतात तुझी गाड वाकडी झाली ना सगळी गेलो असतात तोंड वासून मला योग्य वाटत नाही एवढे लोकांच्या समोर तुझी इज्जत काढायला तर फक्त तू जिम्मेदार होती आजची गाडी अशी अनबॅलन्स झाली ना तू जिम्मेदार काय म्हणत होती तुला वाकडं बसायची सरळ बसायचं नाही तुला एकतर झम्मानी करायला तिघी तिघी चालला काय गरज होती तुला वाकडं व्हायची काढायला पाहिजे व्हिडिओ करून तुला दाखवायला पाहिजे होतं माझा आईस तू कशामुळे व्हायला मलाही 2 मुली आहेत कळलं ना तू तुमच्या एकाच्या माय बापाला खऱ्यात शाने हाव ना तुम्ही लय घाण बोली ना एवढ्या लोकांच्या समोर लय घाण बोली फोन लाव तुला सांगायला विचारते तुमच्या माय बापाला टाइमपासच्या आहोत पैदाशी हो का तुम्ही तुम्हाला माफ आहे का ग कुत्र्यांनो कसं पण बेफान पडायला माफ आहे का तुम्हाला जीव लय उदार झाला मी माणसाला अडवत नाही भैया टाइमपास करतो ड्युटी म्हणजे मी कडकडे ह्या पूर्वायला मी तिथून पाणी आणलंय मी खोटं सांगत नाही गेला वासून तर रडतेल आयुष्यभर माय बाप हाताला आलेले गेल्या म्हणून चला बाकी चला तुला गाडी येत नाही तू गाडी कशाला घेतलीस बरं